या दरम्यान आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघ निलजे यांचे माजी संघनायक आपण पाहतोय 20 आदरणीय श्रीपतजी म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सामना आपण पाहतोय या 20 माऊली 11 वडवली विपक्ष दावडी या दोन संघांमध्ये सागर पाटील सज्ज होतोय या P1 च्या षटकामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. सोरेक चेंडू फेकला तर पहिला चेंडू आपण पाहतोय इनस्विंगच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सागर पाटील. नक्कीच सकाळीच नक्कीच खूप मोठा उलटफेर केलाय या 20 राहुलभाई पाटील चषकामध्ये. बलाढ्य मोठ्या गाव संघाला पराभूत करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय हा माऊली 11 वडवली संघ. सोरेक चेंडू फेकला होता, सन्मान दिला जातोय, बॅकफूट पंच करतोय, ड्राईव्ह करतो फक्त आणि फक्त सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती एक धाव अंकित केला ते एका धावेने श्री गणेश करतोय. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज आपण पाहतोय या 20 रुपेश आणि रवी ही जोडी आपण पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज रवी. सुरेख गोलंदाजी होती या 20 सागर पाटील यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला होता, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, एक धाव पूर्ण करतोय. दुसरा धाव अवधी असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय सागर पाटील. संघनायकाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय माऊली 11 वडवली संघाने आणि प्रथम फलंदाजी करतोय दावडी संघ. यावीस मोठा फटका, लॉफ्टेड हिट, ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण पाहतोय वैभव लोंढे यांचं हे गीत तब्बल युट्यूबच्या माध्यमातून 1,05,00,000 लोकांनी हे गीत पाहिलंय. नक्कीच सुरेख गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू येतोय सरळ जाऊन विकेट किपर तकदीर मात्रेच्या हातामध्ये विसवतोय. यष्टीरक्षक आपण पाहतोय मास्टर माइंड संगनायक म्हणून ज्याची ओळख आहे तकदीर मात्रे, ज्याच्या नावावरती एक बाईक आहे टीव्ही ज्युपिटर प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती स्वर्गीय विक्रांत केनी ट्रॉफी मध्ये मिळाली होती. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय, मिस्टामिंग फटका आहे. जेलची संधी असेल, जेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये अरविंद पाटील आपण पाहतोय. या 20 साठी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 धाव पूर्ण केल्यात. बॅकअपला कोणी नाहीये तेच पाहिलं या दोन्ही फलंदाजांनी आणि दिवसा ढवल्यात 3 धावांची चोरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती दावडी संघाची. अप्रतिम सुरुवात करतोय दावडी संघ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. माऊली 11 वडवली संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय यावेळी संघ मालक आहेत किरणदादा गायकवाड. विनंती असेल किरण गायकवाड यांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत किरण गायकवाड, युवा नेते आहेत, त्यांचं आगमन होत आहे. देसलेपाडा नांदिवलीचे आहेत परंतु माऊली 11 वडवली संघावरती खूप प्रेम आहे. सातत्याने चांगला संघ आपण पाहतोय. यावेळी तकदीर मात्रे यांचा अरविंद पाटील सज्ज होतोय. सोरेख चेंडू फेकला होता, लाईन पाहावी लागेल. महेश पाटील यांचा इशारा येतोय. यावेळी वाईटचा स्वेर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी 13 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय दावडी संघ. रवी आणि फलंदाज रुपेश ही जोडी आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता आपण पाहतोय यावेळी फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक होते संकेत. चेंडू उचलतील फेकतील
तोपर्यंत कोणत्याही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. हे दोन्ही फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 20 P2चं मार्गस्थ आहे. गोलंदाज अरविंद पाटील अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. सुरेख चेंडू फेकला होता, बेडकावून दिला चेंडूला, चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम फटकेबाजी करतोय. यावेळी आपण पाहतोय फलंदाज रवीच्या बॅट मधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार येत आहेत आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. ते म्हणजेच रवीने आपल्या नावाचा परिचय दिलाय माऊली 11 वडवली संघाला. तर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय खिडकाली गाव एंड करून अरविंद पाटील. राईट राऊंड विकेटचा मारा. यावीस मोठा फटका, लॉफ्टेड हिट, ब्रँडेड षटकार. दावडी गावचा ब्रँड दाखवतोय फलंदाज रवी. सो मच. तर लाडक्या स्वयंसेवकांना विनंती असेल की चेंडू आपण आणून द्यायचे. ही तुमची जिम्मेदारी असेल. चेंडू जेव्हा सीमारेषेच्या बाहेर जातो तेव्हा लवकरात लवकर कसा येईल ही जिम्मेदारी तुमची आहे. तर विनंती असेल सर्व स्वयंसेवकांना की सीमारेषेवरती आपण तैनात राहायचं. कालच्या दिवशी आपण खूप मोलाचं सहकार्य केलं आणि आजचा दिवस आणि उद्या दिवस अशी सहकार्य कराल ही अपेक्षा आई गावदेव क्रिकेट संघ खिडकाली बाळगतोय. धावसंख्या 6 वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती अप्रतिम सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार्ट करतोय आणि स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय 20 दावडी संघाची. सुरेख फटके आपण पाहतोच करतो. विकेट खेळतोय. एकदा पूर्ण करतोय. सतीश आहे. सतीश उर्फ ब्रॅवो आहे. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून रुपेश म्हात्रे यांचं आभार. त्यांनी चेंडू लवकरात लवकर आणून दिला. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी होती 20 रवी पवारच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार आलेत. एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय 20 रवी पवार दावडी संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला होता. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी. दोन षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती. 15.50च्या सरासरीने 31 धावा बनवल्या धावफलकावरती. आणि पावटच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवलंय या दावडी संघाने. अप्रतिम फटकेबाजी केली 20 रवी पवारने. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर 3 उत्तुंग षटकार 1 चौकाराच्या साह्याने आतापर्यंत पाहिलं गेलं तर रवी पवार फलंदाजी करतोय. तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. सिंहाचा वाटा आपण पाहतोय या 20 दावडी संघाच्या माध्यमातून. कारण की 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर 31 धावसंख्येमध्ये 29 धावा वैयक्तिक रवी पवारच्या आहेत. 9 चेंडू फेस केलेत. 9 चेंडू मध्ये 29 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तब्बल 300च्या पलीकडच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय या 20 रवी पवार. आणि त्याला साथ देतोय तो म्हणजेच रुपेश पाटील. अंडर 21चा खेळाडू आहे. गुणवत्ता खूप आहे परंतु सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. कारण की त्यांच्या समोर आपण पाहतोय
यावेळी माऊली 11 वडवली संघ इन्फॉर्म संघ आपण पाहतोय, कारण की एक ताकदवान संघ आपण पाहतोय, एक बलाढ्य संघ आहे तो म्हणजेच माऊली 11 वडवली संघ. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटकांत गोलंदाज सतीश जाधव उर्फ ब्रॅवो या नावाने सुपरिचित. यावेळी मोठा फटका लॉफ्टेड हिट आपण पाहतोय रुपेश पाटीलच्या बॅट मधून पहिला उत्तुंग षटकार. DJ Suspense and Mahesh. थँक्यू सो मच. नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय गोलंदाज सतीशचा फलंदाज रुपेश पाटील. धावसंख्या अव्वलकावरती 37 धावा. सुरेख चेंडू फेकला होता, जोरदार अपील, फलंदाज बाद, बिग विकेट. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय दावडी संघाला 37 या धावसंख्येवरती. थँक्यू सो मच. अप्रतिम फटकेबाजी केली यावेळी रुपेश पाटीलने. जी संगणकाला सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली यावेळी रुपेश पाटील आणि फलंदाज रवी पवारने. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय यावेळी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय यावेळी रणजित पाटील. पुढील चिन्ह पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मॅग्निफिसंट आपण पाहतोय. यावेळी फिल्डिंग केलं ते अरविंद पाटील यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट रणजित पाटील आणि फलंदाज रवी पवार मध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती. मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल दावडी संघाला. यावेळी मोठा फटका स्कोअर द विकेट केलं तर मिस्टामिंग फटका आहे. तकदीर मात्र चुकणं नाहीये. अजून एक धक्का बसतोय दावडी संघाला. रणजित पाटील बॅक टू द पवेलियन. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. थँक्यू सो मच. तर यापुढील सामना असेल नांदिवली विपक्ष जय मसोबा मानेरे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ संगणक टॉस साठी यायचे आणि आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या सहकारीला द्यायची विनंती असेल. या 20 नांदिवली संघ आणि मानेरे संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट द्यायची आपण आणि दोघांनी टी शर्ट घेऊन जायचे आणि टॉस साठी 5 षटक समाप्त झाल्यानंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला यायचे. तर सामना आपण पाहतोय 20 पहिल्या फेरीमधील लॉर्ड्स प्रमाणे हा दुसरा सामना आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. या 20 दावडी विपक्ष माऊली 11 वडवली या दोन संघांमध्ये. एक यश मिळते या 20 आपण पाहतोय सतीश जाधवला. दरम्यानचा पुढील चिन्ह पुन्हा एकदा. या 20 मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स होतो. टेक ऑफ चेंडू आणि सरळ जाऊन सागर पाटीलच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सतीश. या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. दरम्यानचा पुढील चिन्ह पुन्हा एकदा. ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कार्पेट ड्रॉप पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 20 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विजयच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13.33 च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दावडी संघाची. पहिलं षटक फेकलं गोलंदाज सागर पाटीलने. P1च्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. कोणती सफलता प्राप्त केली नाही. दुसरे षटक हातलं गोलंदाज अरविंद पाटीलने अतिशय महागडे षटक फेकलं. तब्बल 19 धावा खर्च केल्या.
कोणती सफलता प्राप्त करू शकला नाही आणि तिसऱ्या षटकामध्ये सतीश जाधवने माऊली 11 वडवली संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. 9 धावांचं षटक हाताळलं आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं, ते म्हणजे सतीश जाधवला. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13.33च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दावडी संघाची. डीजे झालो तंगमी, हा झालो तंगमी, पाहुनिया साईला, झालो तंगमी, पाहुनिया साईला, पाहुनिया साईला, पाहुनिया साईला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला, झालो तंगमी, पाहुनिया साईला, झालो तंगमी, पाहुनिया साईला, पाहुनिया साईला, पाहुनिया साईला. थँक्यू सो मच. अरविंद पाटील येतोय या सेकंड स्पेल मध्ये. नक्कीच पहिले षटक जरूर मागडं षटक फेकलं होतं 19 धावेचं, परंतु सेकंड स्पेल मध्ये विश्वास दाखवलाय. अरविंद पाटील सुरेख चेंडू फेकला होता, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पलीकडे गोलीच्या वेगाने फरार, 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाटी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती. नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर द विकेट खेळतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. नक्कीच प्रतीक होते तिथे, तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी होती यावेळीच रवी पवारच्या माध्यमातून. आतापर्यंत रवी पवारने 3 उत्तुंग षटकार, 2 चौकार येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळीच महेश पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय योगेश पवार. सुरेख चेंडू फेकला तर गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतो गोलंदाज अरविंद पाटील. हाच तर अनुभव आहे आणि आपला अनुभव सिद्ध करतोय या मैदानावरती अरविंद पाटील. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती दावडी संघाची. सुरेख चेंडू फेकला होता, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय इनस्विंगच्या माध्यमातून आतमध्ये वळण घेतोय, सरळ जाऊन आपण पाहतोय सागर पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज अरविंद पाटीलच्या माध्यमातून. दरम्यानचा हा पुढे चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहतोय लेग ब्रेकचा हा चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण करतोय हा गोलंदाज अरविंद पाटील. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय रवी पवार, यावेळी 35 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी रवी पवार यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला होता, शॉर्ट ऑन पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 कंप्लीट. यावेळी दावडी संघाची 50 धावा पूर्ण होत आहेत. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी दावडी संघाची. डीजे थँक्यू सो मच. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना नांदिवली विपक्ष जय मसोबा मानेरे या 2 संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे आपल्याला. यापुढीलचा सामना असेल बिग फाईट सामना नांदिवली विपक्ष जय मसोबा मानेरे या 2 संघांमध्ये.
तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो यावेळेस वीरेंद्र या अंतिम षटकामध्ये, ज्याला क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर हाणामारचे षटक म्हटलं होतं, ते षटक आपण पाहतोय माऊली 11 वडवली संघाच्या बाजूने वीरेंद्रच्या मार्फत राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. लाईन पाहावी लागेल. पंच योगेश पवार यांचा इशारा येतोय. यावेळेस वाईटचा ICC नियम क्रमांक 22 लगावला जातोय. धावसंख्या 1 ने वाढील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज गुरुनाथ. यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय यावेळेस सरळ बॅटने खेळला होता चेंडू. आपण पाहतोय यावेळेस गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येतो वीरेंद्र. एका धावेचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 54 धावा धावफलकावरती. 14 चेंडू मध्ये 41 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. बघूया आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का हा फलंदाज रवी पवार. यावेळेस मोठा फटका बिग हिट करतोय चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. रवी पवार ब्रँडेड फटका षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती आपण पाहतोय रवी पवार साठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम फटकेबाजी करतोय. सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. गॅदर करतो चेंडूला. यावेळेस आपण पाहतोय तकदीर मात्रे यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक. 16 चेंडू आणि 47 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा धावफलकावरती. एक पात्री अभिनय दाखवतोय. एखादी किल्ला लढवतोय या मैदानावरती. पुन्हा एकदा बीट करतोय यावेळेस वेगाने हा गोलंदाज वीरेंद्र. षटकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय आणि कमबॅक करतोय यावेळेस माऊली 11 वडवली संघ. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका बिग हिट करतोय आणि विनंती असेल रवी पवारला की आपण बॅट दाखवायचे, कारण की अर्धशतक पूर्ण करतोय रवी पवार. वैयक्तिक 18 चेंडू मध्ये 53 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. थँक्यू सो मच. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अफलातून फटकेबाजी करतोय यावेळेस रवी पवार. सुरेख चेंडू फेकला. निर्धावर चेंडूची सांगता झाली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13.20 सरासरीने 66 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय दावडी संघाची त्या 66 धावांमध्ये वैयक्तिक 53 धावा रवी पवारच्या आहेत. सिंहाचा वाटा आपण पाहतोय रवी पवारचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा रवी पवार साठी. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आपण पाहतोय रवी पवारच्या बॅटमधून, कारण की कालच्या दिवशी प्रेमनाथ भोईरने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. तर दुसरं अर्धशतक आपण पाहतोय यावेळेस दावडी संघाचा रवी पवारच्या बॅटमधून 19 चेंडू आणि 53 धावांची बहारदार कामगिरी आपल्या संघासाठी. तर 66 धावा झाले धावफलकावरती आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलंय माऊली 11 वडवली या संघासमोर. तर विनंती असेल दावडी संघ तोही आपण क्षेत्रक्षी लावून घ्यायचंय. तर विनंती असेल माऊली 11 वडवली संघाला की फलंदाज तोही मैदानामध्ये पाठवायचे. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेवी नांदिवली विपक्ष जय मसोबा मानेरे या 2 संघांमध्ये. तर विनंती आहे दोन्ही संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रवीण जोशी या आपण जय मसोबा मानेरे संघाचे संघनायक, कारण की काप्रसिद्धी चषक पाले अंबरनाथ येथे फार मोठी कमी भासली मानेरी संघाला आणि पहिल्याच फेरीमध्ये सामना गमवावा लागला, कारण की प्रवीण जोशी नव्हते त्या संघामध्ये. परंतु प्रवीण जोशी या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी नक्कीच खेळतील. संघनायक आहेत जय मसोबा मानेरे संघाचे. तर विनंती असेल यावेळेस महेंद्र मात्रे यांना की आपण यायचे नाणेफेकीसाठी. तर यापुढील सामना असेल गावदेवी नांदिवली विपक्ष जय मसोबा मानेरे या 2 संघांमध्ये. तर विद्यमान सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय यावेळेस दावडी विपक्ष माऊली 11 वडवली या 2 संघांमध्ये. आणि दावडी संघाने पहिल्या 5 षटकानंतर 66 धावा लावल्या धावफलकावरती आणि 67 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय माऊली 11 वडवली या संघासमोर. 13.40 सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील.
हा सामना जिंकण्यासाठी या 20 माऊली 11 वडवली संघाला. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय इतर ती आमचे सहकारी सामाजिक मित्र कलंबोलीचा एक बुलंद आवाज प्रवीणजी अर्जुने सर. धन्यवाद रोशन. हॅलो 2018 पर्व तिसरीमध्ये आहे. पहिल्या फेरीतील दुसरी परंतु आजच्या दिवसातली ही तिसरी लढत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं सत्र खऱ्या अर्थानं गाजवलं ते फलंदाज रवीच्या फलंदाजच्या माध्यमातून ज्यानं 52 धावांची बहारदार खेळी या मैदानावर साकारली. या दरम्यान मानेर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे तर त्याच्या विपक्ष खेळणाऱ्या नांदिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल. या दरम्यान गेम ऑन सामना सुरू होतोय. पहिला चेंडू एसटी वरचा चेंडू होता. इनसाइड आउट फटका खेळायचा मानस दर्शवला. लीडिंग एज घेत चेंडू गेला तो पॉइंट आणि गलीच्या मध्ये जिथं क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. सिंगल मिळते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं मात्र लक्ष विजयाचा गाठता येणार नाहीये. या 67 धावांचा जर यशस्वी पाठलाग करायचा असेल रोशन तर पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील. जर या पहिल्या 2 षटकांमध्ये अर्थातच P1 आणि P2 च्या षटकामध्ये जर 25 ते 30 धावा उभारल्या गेल्या तर मात्र या ठिकाणाहून कमबॅक केला जाऊ शकता. फलंदाजी करणारा संघ आपण यावेळेस पाहतोय वडवली संघ आणि या वडवली संघावर समोर मात्र जर आपण पाहिलं तर भलं मोठं लक्ष उभारलं विजयासाठी 67 धावांचं. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री वसंतजी घरत साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचं. याच उपस्थिती आपल्याला ज्यांची यावेळेस मात्र व्यासपीठावरती लाभते अनेक मान्यवर आपण या VIP डाईज वरती निश्चितपणे पाहू शकतो. आणि या स्पर्धेचं हे खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे रोशन तर मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजकांचं यश आहे. कारण या आयोजकांबद्दल असणारं प्रेम आपुलकी आत्मीयता आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेबद्दलचं आकर्षण मात्र या व्यासपीठावरती दिग्गजांना घेऊन येते. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच बाहेर निघतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. पहिली अवांतर धाव फलकावरती नोंदवली जाते. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या धावडी संघाला मात्र एक दमदार सुरुवात मिळाली होती. तब्बल 66 धावा 5 षटकामध्ये उभारल्या गेल्या आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर वडवली संघाला मात्र खेळाच्या उत्तरार्धामध्ये थोडासा दबावामध्ये आणला परंतु यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग दाखवला गेलाय. लॉफ्टेड फटका प्लेसमेंट सुंदर आहे. चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. खेळाडूंची नावं आपण द्यायचे फॉर्मॅलिटीज जे आहेत ते मात्र या ठिकाणी पूर्ण करायचे. पुन्हा एकदा मोठं आक्रमण केला गेला. यावेळेस सवाई सफर चेंडू लॉंगॉन सीमा रेखा पार दणदणीत चौकार षटकार. या प्रकारची निर्भीड फलंदाजी करावी लागेल कारण एकंदर जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं मूलमंत्र आहे. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे आक्रमण प्रति आले. थेट फेकी यावेळेस पंचांकडे लाऊड अपील जोरदार अपील जरूर केली जाते आहे परंतु पंच मात्र या ठिकाणी
सल्ला मसलत करतील, एकमेकांची सल्ला मसलत जरूर होईल. फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही हे मात्र या ठिकाणी दोनही पंचांच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल. थेट फेकी केली गेली होती आणि यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतो. यस, अतिशय योग्य निर्णय, कारण फलंदाज शॉर्ट ऑफ पॉपिंग क्रीज सापडतोय आणि पहिला आदरा मात्र मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाला. तर फलंदाज अरविंद मात्र या ठिकाणी धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला आहे. थोडासा दुर्दैवी जरूर ठरलाय, कारण कॉलिंग होता, अंतिम चेंडू होता. कदाचित स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला तो फलंदाज तकदीरच्या माध्यमातून आणि त्याला मात्र रिस्पॉन्ड जरूर केला, परंतु वेळेच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचता आलं नाही. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं केलेली थेट फेकी, कारण ज्या डेंजर एंड निवडलं होतं अरविंदनं त्या डेंजर एंडला मात्र डायरेक्ट हिट केलं गेलं आणि पहिला फलंदाज सांघिक सफलता का होईना पहिल्या षटकामध्ये मिळाली. आणि धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांचा सामना, 67 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला होता रोशन संतेच्या माध्यमातून की 13.20 सरासरीने या धावा उभारल्या गेल्यात आणि त्याच धावगतीने या धावगतीचा पाठलाग करावा लागेल, या धावांचा पाठलाग करावा लागेल. कोणतंही लक्ष्य कठीणतम लक्ष्य नसतं, अशक्य लक्ष्य नसतं, आवश्यकता असते तो सकारात्मक दृष्टिकोन, योग्य शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर नशिबाची साथ. हा त्रिवेणी संगम जर यावेळेस वडवली संघासाठी मैदानावरती झाला तर मात्र या 67 धावांचा देखील यशस्वी पाठलाग हा निश्चितपणे केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा पहा, थेट फेकी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु यावेळेस फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मात्र या फलंदाजांना जरूर मिळते. तकदीर आणि सतीश ही जोडी यावेळेस मैदानावरती आणि या 2 धावांचा मात्र भर पडतोय संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष गाठायचं 67 धावांचं आणि 14 धावा प्रत्युत्तर दाखल मात्र धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही बरंच अंतर गाठायचं आहे या फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाला. एखादं मोठं षटक हे निश्चितपणे या सामन्यामध्ये कमबॅक करवून दिला जाऊ शकतं, परंतु हे मोठं षटक सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आला तर मात्र ती जमेची बाजू असू शकते. यावेळेस बॅकफुटला गेलाय, पूर्णपणे चेंडूला वेट केला आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करताना चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. तर या चौकारानं मात्र संघाची एकूण धावा संख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 धावा, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज रणजितच्या माध्यमातून केलं जात आहे कमबॅक. गुडलेन स्पॉट, शॉर्ट ऑफ गुडलेन वरून चेंडूला मात्र दिली गेली उसळी. शोल्डर हाईट पर्यंत चेंडू, अतिरिक्त खांद्यांचा वापर पाहायला मिळाला. शोल्डर हाईट पर्यंत चेंडूला उंची दिली आणि त्या ठिकाणी फलंदाज तकदीर सारख्या फलंदाजाकडे मात्र प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूवर, परंतु हा फलंदाजाला जास्त काळ आपण फलंदाजी मध्ये रोखू शकत नाहीये. एक अतिशय प्रतिभावान खेळाडू तकदीर यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये आलाय आणि आतापर्यंत आमचे 7 स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतात की तब्बल 2रं षटक सुरू आहे, 4था चेंडू फेकला गेलाय, 10 चेंडू झालेत आणि 10 पैकी तब्बल 9 चेंडूंचा सामना हा तकदीरने केलाय, ज्यामध्ये एकूण 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आणि संघाची एकूण धावासंख्या जर आपण पाहिली तर 1 गडी बाद 19 धावा या धावफलकावरती आल्यात. 19 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही जर विचार केला तर जवळपास 48 ते 49 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका शफल केला होता, लाऊड अपील जरूर आहे, परंतु लाईन मिस केली गेली आहे. चेंडू मात्र जातोय ऑफ द बॅट, पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. तर बाईच्या माध्यमातून मात्र हा चौकार पंचांचा निर्वाळा येतोय, कारण 2
लाऊड अपील जरूर केली गेली होती. पॅड लाईनला कदाचित चेंडू ब्रश केला गेला होता, मात्र लेग बाईचा पंचांचा इशारा येतो आणि लेग बाईच्या माध्यमातून परंतु धावा येणं गरजेचं आहे. या वेळेला 67 धावांचा पाठलाग करत असताना धावायला महत्व आहे. धावा कशाही येवोत, चौकारानं येवोत, षटकारानं येवोत, एकेरी येवोत किंवा दुहेरी येवोत, मात्र धावा येणं हे निश्चितपणे गरजेचं आणि ही महत्वपूर्ण चौकार मात्र यावेळेस मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय फलंदाज, पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू तट्टवला गेलाय, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेखा बार, आणखीन एक दर्जेदार चौकार. निश्चितपणे या ठिकाणी षटक क्रमांक 2 देखील समाप्त होतोय. रोशन, आपण पाहिलं होतं की सुरुवातीला उल्लेख केला होता पहिल्या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या तर या 67 धावांचा पाठलाग करताना मात्र ही एक दमदार सुरुवात असू शकते. एक चांगली सुरुवात ही निश्चितपणे मानली जाऊ शकते आणि ती सुरुवात मात्र या 2 फलंदाजांना यावेळेस मात्र करवून दिली आहे. सतीशचा जर आपण विचार केला तर 2 चौकारचा सतीशच्या या खेळीमध्ये आले, परंतु एक चौकार हा लेगबाईच्या माध्यमातून होता जो संघाच्या खात्यामध्ये जमा झाला आणि एक चौकार मात्र जो दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर खेचला गेला होता. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा काय आहे या खेळाडूचा हे मात्र त्या चौकाराच्या माध्यमातून दाखवलं गेलं होतं. नक्कीच तकदीर मात्रा आणि सतीश जाधव एक खूप विस्फोटक फलंदाज आहे. 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे तकदीर म्हात्रे याच्या नावावरती. जर पाहिले गेले तर गतवर्षीच्या हंगामामध्ये एक बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, तोच तकदीर म्हात्रे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला तो वडवली संघ. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धावांची गरज आहे. चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे आणि कालच्या दिवशी जर बिग बॅश लीगला सुरुवात झाली आणि एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, कारण की टॉस आपण जर पाहिला गेला तर बॅटने गेला, एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. खूप व्हिडिओ व्हायरल झाली. मॅथ्यू हेडनच्या शुभ हस्ते तो बॅटने टॉस केला गेला, कारण की पहिला सामना होता ॲडिलेड स्ट्रायकर आणि 2 धावांची पॅनल्टी आपण पाहतोय. या 20 दावडी संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण की सामना सुरू असताना मोबाईल आपण खिशात ठेवू शकत नाही, कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते, थेट प्रक्षेपण केलं जात आहे, कारण की सातत्याने आपण हे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण हे पाहत असतो की मोबाईल जर आढळला तर 2 धावांची पॅनल्टी असेल आणि ती पॅनल्टी या 20 आपण पाहतोय पॅनल्टीला सामोरं जातोय. या 20 दावडी संघ 2 धावांची पॅनल्टी असेल. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 2 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड करतोय. 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी माऊली 11 वडवली संघाला. ओव्हर टू प्रवीण सर. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय जी नियमावली आहे हे सामन्याच्या पूर्वी आपल्याला दिली गेली आहे. फॉर्मॅलिटीज ज्या आपण पाहतोय, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. आपल्याला टी शर्ट्स मात्र आयोजकांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जातील. ट्रॅक आणि शूज आपण या ठिकाणी या स्पर्धेची नियमावली दिली गेली आणि त्यात आणखीन एक महत्त्वाचा नियम दिला गेला की कोणत्याही खेळाडूला आपला मोबाईल हा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाता येणार नाही आणि हा नियम जो संघ भंग करेल किंवा जो खेळाडू भंग करेल त्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल. आणि या नियमाच्या अंतर्गत 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा होत्या 27, मात्र त्यात +2 ऍड केल्या गेल्या. विजयासाठी लक्ष जे होतं ते अर्थातच 67 धावांचं आता मात्र हे लक्ष असणार आहे.
67 धावांचं लक्ष मात्र यावेळेस गाठायचं. यस, 29 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस जमिनी लगतचा फटका, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, प्रॉपर क्रिकेटिंग फटका पाहायला मिळाला. तकदीरच्या खेळाचं एक वैशिष्ट्य रोशन आपण सातत्यानं पाहतोय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा मानस या खेळाडूचा नाहीये. जिथे चांगले चेंडू आहेत त्याला सन्मान देतोय आणि जिथे खराब चेंडू मिळतात त्या ठिकाणी मात्र हवाई हल्ले देखील या खेळाडूच्या माध्यमातून केले जातात. हेच तर मान खेळाडूचं वैशिष्ट्य असतं सर. कारण की चेंडू पाहून तिसरे पंचांची मागणी आपण पाहतोय. कारण की शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. तर विनंती असेल तिसरे पंच जायचे. विश्वास पाटील जात आहेत. नक्कीच एक महान खेळाडू आहे तो म्हणजेच तकदीर म्हात्रे. जेवढं बोलू तेवढं कमी असणार आहे. कारण की 15 ते 20 वर्षे जर आपण पाहिलं की सातत्याने वडवली संघाच्या माध्यमातून चांगला खेळ याच तकदीर म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तोच तकदीर म्हात्रे आपण पाहतोय. आता मध्ये दुसरा संघ आपण पाहतोय. एकूण हा तिसरा संघ बांधणी केलाय तो म्हणजे तकदीर म्हात्रेने माऊली 11 वडवली संघ आपण पाहतोय. निश्चित अतिशय अप्रतिम सुरुवात. ज्या सुरुवातीची गरज होती, ज्या रणनीती अनुसार हा वडवली संघ मैदानामध्ये उतरला होता. कारण लक्ष भलं मोठं होतं 67 धावांचं. या दरम्यान सन्माननीय श्री बाळारामजी ठाकूर साहेबांना विनंती असेल की कृपया आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली आसन व्यवस्था ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. तर विनंती असेल मान्यवरांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरून चेंडूवर वेगाने येतोय. क्लीन पिकअप पाहायला मिळतोय आणि क्विक रिलीज देखील पाहायला मिळाली आहे. आणि याचंच कारण आहे केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोनही फलंदाजांना. या एका धावेच्या बरोबरीनं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद. 31 धावा धावफलकावर. विजयासाठी लक्ष गाठायचं होतं 37 धावांचं. परंतु 2 षटकांच्या समाप्ती अखेर जिथे 25 धावा होत्या तिथे 2 धावा मात्र ऍड केल्या गेल्या धावफलकामध्ये. याचं कारण होतं की एका खेळाडूनं मोबाईल कॅरी केला गेला आणि यावेळेसचा मात्र जर आपण विचार केला तर लाऊड अपील जरूर केली गेली आहे. दैव बलवत्तर ठरतंय फलंदाजाचं आणि सुरक्षित मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. सिंगलनं मात्र संघाची एकूण धावसंख्या आणखीन एकदा आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. संघाची एकूण धावसंख्या 32 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. रवीच्या माध्यमातून हे षटक तिसरं हाताळलं जात आहे. ज्या रवीनं पहिलं षटक हाताळलं होतं एकूण 12 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाज रवीवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. टायगर एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा काढणारा हा गोलंदाज आणि यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज. फुलार लेनचा चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा केला गेलेला मारा खणून काढला, अक्षरशः खणून काढला आहे चेंडू आणि चेंडू मात्र जातोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. 4ही चेंडूचा जर आपण विचार केला तर एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. परंतु आता मात्र उर्वरित चेंडूवर आक्रमण करावं लागेल आणि हे आक्रमण मात्र केलं गेलंय. तकदीर मात्रच्या बॅटमधनं निघालेला आणखीन एक ग्लोरियस हिट. चेंडू सीमा रेषेपार 6 धावा षटकार. Mixed by DJ and Ramjan. खान दिसती छान लागत छान नजरेचा वान तीर कमान मारी चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारी चक्रा चक्रा नकुरा 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 शांताबाद 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 शांताबाद. तर निश्चितपणे या ठिकाणी ही ओळख आहे फलंदाज तकदीरची. आपण आताच उल्लेख केला होता की एकेरी आणि दुहेरीला तितकंच प्राधान्य आणि जिथे खराब चेंडू खराब नव्हता मी म्हणेन, परंतु ज्या पद्धतीने खेळला गेला तो फटका मात्र अप्रतिम आणि बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय तो तकदीर मात्रच्या बॅटमधला. तर निश्चितपणे 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्या आहेत. त्या तब्बल 45 धावा. पहिलं षटक हाताळलं गेलं रवीच्या माध्यमातून धावा खर्च केल्या 12. दुसरं षटक हाताळलं गेलं रणजित जो महागडा गोलंदाज ठरला ज्यानं P2च्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 15. परंतु पुन्हा एकदा विश्वास दर्शवला रवीवर आणि रवीनं मात्र पहिले 4 चेंडूमध्ये दिल्या फक्त 4 धावा. परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी तकदीरच्या फलंदाजीमधनं आपण पाहिली त्या तकदीरनं मात्र अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार खेचत असताना तब्बल धावा वसूल केल्या 16 प्लस 2 धावांची पॅनल्टी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर मात्र धावफलकावरती धावा आल्या त्या तब्बल
45 आणि आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा. जिथं सुरुवात आपण पाहिली तर 30 चेंडू आणि 67 धावा हे विजयासाठीचं लक्ष होतं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र योजनाबद्ध पद्धतीनं फलंदाजी केली गेली. तकदीर मातेचा जर आपण विचार केला तर तब्बल 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि अद्यापही नाबाद खेळी या खेळाडूच्या माध्यमातून मैदानावरती साकारले जाते. वडवली संघाचा जर आपण विचार केला तर जोपर्यंत तकदीर मात्र मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा या पल्लवीत असतील त्या फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाच्या. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 22 धावांची गरज आहे. सामना मात्र आवाक्यामध्ये आणला गेलाय. जो सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित भलीमोठी धावसंख्या उभारली जाते, परंतु पुन्हा एकदा तकदीर मात्रेनं आपला दमदार खेळ या मैदानावरती दाखवलाय. एका बाजूने जर आपण पाहिलं तर लढवई या वृत्ती सातत्यानं दाखवली जाते या खेळाडूच्या माध्यमातून आणि जो खेळ केलाय या खेळाडूनं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. परंतु पहिल्या सत्राचं आकर्षण ठरला होता फलंदाज ज्यानं अर्धशतकीय खेळी केली होती. तब्बल 52 धावा षटकारानं मात्र रवीनं आपल्या 52 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर रवीकडनं मात्र थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळाली. तब्बल 2 षटकं 0 निर्धाव 28 धावा ही आतापर्यंत त्याची गोलंदाजीमधली कामगिरी आपण पाहिली. म्हणजे गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा जरूर ठरलाय, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं रोशन खऱ्या अर्थानं योग्य ठरणार नाहीये. जर कमबॅक करायचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच दावडी संघाला तर मात्र तकदीरची विकेट ही अत्यंत इम्पॉर्टंट विकेट असणार आहे. परंतु यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळाचा बाणस लीडिंग एज चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. दुसरा फलंदाज बाद. फलंदाज सतीश बॅक टू द पॅव्हिलियन. तर 12 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तब्बल 45 या धावसंख्येवरती म्हणजेच 33 धावांची भागीदारी या दोनही फलंदाजांमध्ये झाली आहे. एक अतिशय उपयुक्त भागीदारी, परंतु फलंदाज सतीश मात्र बाद झालाय ज्यानं 6 धावांचं योगदान दिलंय. झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. रुपेशनं मात्र टिपला एसटी रक्षकाच्या माध्यमातून सुरेख झेल आणि दुसरी सफलता मात्र या ठिकाणी मिळवून दिली. गोलंदाज कल्पेशचा यावेळेस मात्र वापर केला गेलाय, जो तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय खिडकाली यांकडनं. यावेळेसचा चेंडू फोलर लाईनचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला गेला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो, कारण सागरनं ओळखलंय. आल्या सागरनं सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केले. जितका जास्त वेळ तकदीर मात्र मैदानावरती असेल स्ट्रायकिंग एंडला ती जमेची बाजू असणार आहे. ती वडवली संघासाठी लक्ष कितीही मोठं असोत, जर तकदीर अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती राहिले तर मात्र त्या लक्ष्याला विजयामध्ये परावर्तित करण्याची क्षमता, ताकद, कुवक आणि धमक मात्र या खेळाडूमध्ये निश्चितपणे आहे. आतापर्यंतच्या एकंदर खेळावरतून या खेळाडूने मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. परंतु जर दावडी संघाचा आपण विचार केला तर तकदीर मात्रेची विकेट ही दावडी संघासाठी या सामन्यामध्ये अग्रेसर घेऊन जाऊ शकते. परंतु गोलंदाजी आपण पाहिली तर गोलंदाज कल्पेशने मात्र यावेळेस केलाय अतिरिक्त खांद्यांचा वापर, शोल्डरचा वापर केलाय, चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथला हा चेंडू पिच केला गेला होता आणि त्या ठिकाणावर मात्र चेंडूला दिली गेलेली उंची प्रत्युत्तर नव्हतं. तकदीर मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव वाढवणारा चेंडू असणार आहे वडवली संघाच्या फलंदाजांवरती. तर प्रत्येक चौकार आणि षटकार मात्र विजयाच्या समीप घेऊन जाणार असेल. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून बरोबर साईड स्क्रीनच्या बाजूला चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी आणखीन एक उत्तुंग षटकार.
डीजे तर निश्चितपणे खलबली जरूर निर्माण केली असेल यावेळेस दावडी संघाच्या चब्बूमध्ये. या षटकारानं पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट सीमा रेषे लगत हा चेंडू अडवला जात आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर मध्ये हा चेंडू अडवला गेला. सिंगल मात्र मिळाली आहे. तकदीर मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला जातोय. पाप षटकार आला. षटकारानंतर खराब चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला. टाइम करता आला नाहीये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि सिंगलनं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. तकदीरच्या मात्रेच्या माध्यमातून कदाचित या षटकातला हा अंतिम चेंडू असेल आणि या करतात की काय मोठा फटका. यावेळेस मात्र फलंदाज सागरच्या बॅटमधनं निघालेला आणखीन एक दर्जेदार 6 धावांचा कणकणी षटकार. तर या 2 षटकारांना मात्र पुन्हा एकदा या सामन्यातील कलाटणी देणारं षटक निश्चितपणे ठरलं वडवली संघासाठी. आता मात्र समीकरण उरतंय ते येणारे चेंडू 6 धावफलकावरती धावा आल्यात 59 विजयासाठी लक्ष आहे 67 धावांचं आणि या 67 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 59 धावांपर्यंत लक्ष जरूर गाठलं गेलंय. अजूनही येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र हा सामना आवाक्यामध्ये आणलाय. मी म्हणेन या दोनही फलंदाजांना खास करून कौतुक करावं लागेल. तकदीर मात्र या फलंदाजाचं आणि त्याला सुरेख साथ मात्र सागर या फलंदाजाच्या माध्यमातून देखील गेली आहे. तर फलंदाज तकदीर मात्र यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवर असतील जे खेळतात. आपल्या वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती अर्धशतक जरूर बनवले जाणार नाही कारण 8 धावांची गरज आहे आणि तकदीर मात्र स्ट्रायकिंग एंडला असल्यानंतर फार काळ हा सामन्यामध्ये सस्पेन्स राहणार नाहीये हे चित्र जरूर पाहायला मिळू शकतं. परंतु फलंदाजीकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या दावडी संघानं जर तकदीर मात्रेची विकेट प्राप्त केली पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 पेक्षा कमी धावा दिल्या तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. तर ही अनसर्टनिटीज ही अनिश्चितता याही सामन्यामध्ये पाहायला मिळणार का. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. फुलटॉस चेंडूचा गिफ्ट मात्र केल्या गेल्या फलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेखा पार 4 धावांसाठी कणकणीत चौकार. तर पहिल्या चेंडूवर धन्यवाद डीजे. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण केला होता. गोलंदाजाचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्या प्रकारची गोलंदाजी असेल हे ओळखण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यावर पुन्हा एकदा पहा सिंगलनं मात्र आपल्या 40 धावा पूर्ण करतोय या सामन्यामधल्या. तकदीर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. समीकरण मात्र उरतंय ते येणारे चेंडू 4 आणि अजूनही 43 धावांवर खेळतोय. माफ करा. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळण्याचा मानस दाखवला सागरच्या माध्यमातून. सागरच्या बॅटमधनं आलेला षटकार देखील सामन्याला कलाटणी देणारा षटकार ठरला कारण तो षटकार जरी नसता तर अंतिम षटकामध्ये 13 ते 14 धावांचं समीकरण असतं आणि जे समीकरण मात्र या ठिकाणी थोडंसं कठीण दम ठरू शकलं असतं वडवली संघासाठी. अजूनही जर आपण विचार केला तर येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जर बरोबरीत सुटला तर सर्वप्रथम विकेट्स आणि विकेट्स जर बरोबर असतील तर मात्र नाणेफेकीचा कौल दिला जाईल. यावेळेस मात्र विजयी फटका येतोय. जबरदस्त मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली. तकदीर मात्रच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार चौकार. 47 धावांची नाबाद खेळी साकारणारा तकदीर मात्र या सामन्याच्या विजयाचा खर ठरतोय शिल्पकार. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळी